आज आपण फ्रूट कस्टर्ड करणार आहोत। त्यासाठी मी 2 केळी घेतलेली आहेत, एक ॲपल घेतलेला आहे, एक वॉटरमेलन घेतलेला आहे व पपई घेतलेली आहे। ॲपल आपण कट करून घेणार आहोत। जास्त बारीक कट नाही करायचं आहे, मीडियम साइजचा ॲपल कट करायचा आहे। अशा प्रकारे आपण सगळे ॲपल, मी इथे 2 ॲपल घेतलेले आहेत, ॲपल कट करून घेणार आहेत। केळी कट करून घेणार आहे। 2 केळी घेतलेली आहेत मी या ठिकाणी व वॉटरमेलन ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही घ्यायचं असेल तर तुम्ही नाही घेऊ शकत। वॉटरमेलन कट करून घेतलेला आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फ्रूट कस्टर्ड खायची मजाच वेगळी आहे। सगळं मी एकत्र करणार आहे, एका बाउलमध्ये ठेवणार आहे। हे लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, नाहीतर लगेच बाहेर ठेवल्यावर काळं पडतं। त्यासाठी जेवढे कट झाले तेवढे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। आता मी पपई कट करणार आहे। अशा प्रकारे मी सगळ्या बिया काढून ती पपई कट करून घेणार आहे। छोटे छोटे काप करणार आहोत, जास्त मोठे काप करायचे नाही आहेत, जास्त छोटेही करायचे नाही आहेत, मीडियम साईजचे काप करायचे आहेत। अशा प्रकारे सगळी पपई मी कट करून घेणार आहेत। तोपर्यंत मी गॅसवर दूध तापायला ठेवणार आहे। दूध गरम करून चांगली उकळी येईपर्यंत गरम करायचं आहे। अशा प्रकारे माझी पपई कट करून झालेली आहे। मी या ठिकाणी मँगो, चिक्कू, ॲपल, वॉटरमेलन, पपई इतके सारे फ्रूट्स घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्रूट्स घेऊ शकता। मी आता एका वाटीमध्ये 2 काजू, 2 बदाम व 1 अक्रोड घेतलेले आहे। दुधामध्ये वेलदोड्याची पूड टाकलेली आहे। एका बाउलमध्ये 1.5 चमचा कस्टर्ड पावडर घेणार आहोत। 1.5 ते 2 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायचे आहे। त्यामध्ये दूध टाकायचं आहे व चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। दूध तापायला ठेवल्याच्या नंतर चांगली उकळी येऊन द्यायची आहे व त्यामध्ये 1 वाटी साखर टाकलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोडही करू शकता। यातच मी ड्रायफ्रूट बारीक केलेले ते सुद्धा टाकणार आहेत। दूध चांगली उकळी आली की त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडरची मिश्रण टाकणार आहोत। अशा प्रकारे मी कस्टर्ड पावडर टाकलेली आहे। कस्टर्ड पावडर दुधात आधी मिक्स करून घ्यायची आहे, नाहीतर गुठळ्या होतात। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। घट्ट व्हायला लागलं की फ्लेम बंद करायचा आहे। जास्त उकळून द्यायची नाही आहे कस्टर्ड पावडर व दूध, नाहीतर याची रिव्हर्स प्रक्रिया सुरू होते, पुन्हा पातळ व्हायला लागते। घट्ट व्हायला लागलं की गॅस बंद करून टाकायचा आहे। हे पहा, हे घट्ट व्हायला लागलेलं आहे। आता मी फ्लेम बंद केलेला आहे। एका बाउलमध्ये सर्व फ्रूट्स घेऊन त्यावर हे कस्टर्ड टाकावे। आपलं रेडी आहे व फ्रीजमध्ये ठेवायचं आहे व थंड झाल्यावर खायचं आहे। माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।